नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आजचा विषय आहे अत्यंत पवित्र, अत्यंत शक्तिशाली आणि भक्तिभावाने ओतप्रोत संकष्टी चतुर्थी. आपण आज शांतपणे मन एकाग्र करून जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थी म्हणजे नेमकं काय, तिचं धार्मिक महत्त्व काय आहे, आध्यात्मिकदृष्ट्या ती आपल्याला काय शिकवते आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपवास व चंद्रदर्शन यामागे काय अर्थ दडलेला आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्रतामागे एक कथा असते, एक तत्त्वज्ञान असतं आणि एक जीवनशिक्षण असतं. संकष्टी चतुर्थी ही त्याला अपवाद नाही. हा दिवस गणेशांना समर्पित आहे. विघ्नहर्ता, बुद्धीचे अधिपती, शुभारंभाचे देव आणि भक्तांचा संकटांचा नाश करणारे गणपती बाप्पा. संकष्टी या शब्दाचा अर्थ आहे संकटाचा नाश करणारे. चतुर्थी म्हणजे चंद्रमासातील चौथा दिवस. म्हणजेच हा असा दिवस आहे ज्या दिवशी श्रद्धा, संयम आणि उपवास यांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याची प्रार्थना करतो. जीवनात प्रत्येकाच्या वाटेला संकट येतात. कधी आर्थिक अडचणी, कधी मानसिक तणाव, कधी नातेसंबंधातील गैरसमज, तर कधी अचानक आलेलं दुःख. अशा वेळी श्रद्धा आपल्याला उभारी देते आणि संकष्टी चतुर्थी हे व्रत म्हणजे त्या श्रद्धेची एक सुंदर अभिव्यक्ती आहे. या दिवशी भक्त दिवसभर उपवास करतात, गणेश मंत्र जपतात, प्रार्थना करतात आणि रात्री चंद्रदर्शन करून व्रत पूर्ण करतात. पण चंद्रदर्शन का? चंद्राचा आणि गणेशाचा संबंध काय? मन, बुद्धी आणि संकष्ट यांच्यात काय नातं आहे? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या भक्तिप्रवासात जाणून घेणार आहोत. चला तर मग मन शांत करा, श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करा आणि संकष्टी चतुर्थीच्या या पवित्र प्रवासाला सुरुवात करूया. संकष्टी चतुर्थीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो. विशेषतः गणेशाशी संबंधित ग्रंथांमध्ये या व्रताचे महत्त्व वर्णन केले आहे. हिंदू कालगणनेनुसार प्रत्येक महिन्यात 2 चतुर्थी येतात, एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. हा दिवस विशेषतः गणेशाच्या उपासनेसाठी मानला जातो. चतुर्थी हा दिवस चंद्राच्या अवस्थेशी जोडलेला आहे. चंद्र महिन्यातून वाढतो आणि कमी होतो. कृष्ण पक्षात तो हळूहळू क्षीण होत जातो. यामागे एक सुंदर तत्त्वज्ञान दडलेलं आहे. जसा चंद्र कमी होतो तशीच आपली अहंकाराची भावना कमी व्हावी. मनातील नकारात्मकता, राग, मत्सर, असूया यांचा क्षय व्हावा. म्हणूनच या दिवशी उपवास करून मनशुद्धी केली जाते. पुराणामध्ये सांगितलं आहे की अनेक राजे, ऋषी आणि सामान्य भक्तांनी संकटाच्या काळात गणेशाची उपासना केली आणि त्यांना यश प्राप्त झाले. एका कथेनुसार एक राजा सतत पराभूत होत होता. त्याच्या राज्यात दुष्काळ, आजार आणि अडचणी वाढत होत्या. एका ऋषींनी त्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याचा सल्ला दिला. राजाने श्रद्धेने व्रत केले. काही महिन्यातच राज्यातील संकटे दूर झाली. लोक आनंदी झाले. तेव्हापासून हे व्रत सर्वसामान्य लोकांमध्येही प्रचलित झाले. जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. अंगारक म्हणजे मंगळ ग्रह. या दिवशी व्रत केल्यास अनेक जन्माचे पाप नष्ट होतात अशी श्रद्धा आहे. म्हणून या दिवसाचे विशेष महत्त्व मानले जाते. संकष्टी चतुर्थी आपल्याला संयम शिकवते. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही तर वाईट विचारांचा त्याग आहे. राग सोडणे, मत्सर सोडणे, अहंकार कमी करणे आणि सकारात्मकता स्वीकारणे हीच खरी उपासना आहे. संकट चतुर्थी ही फक्त परंपरा नाही, ती एक आध्यात्मिक साधना आहे जी आपल्याला मनशांती, स्थैर्य आणि संकटावर मात करण्याची ताकद देते. संकष्टी चतुर्थीची सविस्तर पौराणिक कथा. ही कथा आहे अहंकार आणि नम्रतेची, श्रद्धा आणि क्षमेची आणि संकटातून मुक्त होण्याची. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीचा दिवस होता.
भक्ताने प्रेमाने मोदक, लाडू आणि विविध पक्वान्नाचा नैवेद्य अर्पण केला होता. विघ्नहर्ता गणेश भक्तांच्या प्रेमामुळे अत्यंत आनंदित झाले होते. त्यांनी भरपूर मोदक स्वीकारले आणि आपल्या छोट्याशा उंदरावर बसून कैलासाकडे निघाले. रात्र शांत होती. आकाशात तेजाने चंद्रदेव चमकत होते. त्यांना आपल्या सौंदर्याचा आणि तेजाचा प्रचंड अभिमान झाला होता. अचानक मार्गात उंदराला साप दिसला. तो घाबरला आणि उडी मारली आणि गणेश खाली पडले. पडताना त्यांच्या पोटातील मोदक सांडले. हे दृश्य पाहून चंद्रदेव मोठ्याने हसू लागले. त्यांच्या हसण्यात उपहास होता, थट्टा होती आणि अहंकारही होता. गणेशाने शांतपणे वर पाहिले. त्यांच्या डोळ्यात करुणा होती, पण त्या क्षणी संतापही होता. ते म्हणाले, हे चंद्रदेवा, तू आपल्या रूपाचा फार अभिमान आहे, म्हणून आजपासून जो कोणी तुला या दिवशी पाहिल त्याला खोटा कलंक लागेल. शाप ऐकताच चंद्राचे तेज कमी झाले. संपूर्ण सृष्टीवर परिणाम होऊ लागला. देवऋषींनी गणेशाची प्रार्थना केली. चंद्रदेव घाबरले, लाजले आणि गणेशाच्या चरणी पडले. ते म्हणाले, माझी चूक झाली, मला क्षमा कर. गणेश हे करुणामूर्ती होते. त्याने शाप पूर्णपणे रद्द केला नाही, पण तो फक्त भाद्रपद शुद्ध चतुर्थीपुरता मर्यादित ठेवला आणि त्यांनी सांगितले, जो भक्त श्रद्धेने चंद्रदर्शन करून माझी पूजा करील त्याचे संकट दूर होतील. तेव्हापासून संकष्टी चतुर्थीला रात्री चंद्रदर्शन करून अर्घ देण्याची परंपरा सुरू झाली. असे मानले जाते की श्रीकृष्ण यांनी एकदा चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिला. त्यांच्यावर संयमातक मणी चोरीचा आरोप लागला. नंतर त्यांनी गणेश पूजा केली, कथा ऐकली आणि ते कलंकातून मुक्त झाले. चंद्र म्हणजे मन. मन कधी कधी अहंकारी, अस्थिर आणि चंचल असते. गणेश म्हणजे बुद्धी. बुद्धी जर संतुलित असेल तर मन नियंत्रित राहते. म्हणून संकष्टी चतुर्थी हा मन आणि बुद्धी संतुलित करण्याचा दिवस आहे. संकष्टी चतुर्थी हे फक्त धार्मिक व्रत नाही, तर ती एक शिस्तबद्ध साधना आहे. हा दिवस पूर्ण संयम, श्रद्धा आणि आत्मनियंत्रण शिकवणारा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केले जाते. स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान केले जातात. पूजास्थळी गणेशांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवली जाते. दुर्वा, लाल फुले, मोदक किंवा लाडू अर्पण केले जातात. गणेश मंत्र, गणपती अथर्व शीर्ष, संकटनाशन स्तोत्र यांचे पठण केले जाते. दिवसभर शक्यतो उपवास केला जातो. काही जण निर्जल उपवास करतात, तर काही जण फळाहार करून करतात. संध्याकाळी पुन्हा आरती केली जाते आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे चंद्रदर्शन. रात्री चंद्र उगवल्यानंतर त्याला अर्घ दिले जाते. नंतर गणेशाची प्रार्थना करून उपवास सोडला जातो. चंद्र हा मनाचा अधिपती मानला जातो. मन अस्थिर असेल तर निर्णय चुकीचे होतात. गणेश बुद्धीचे देव आहेत. बुद्धी आणि मन यांचा समतोल म्हणजे जीवनातील यश. चंद्राला अर्घ देणे म्हणजे मनातील अस्थिरता शांत करण्याची प्रतिकारात्मक कृती. उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. पचनसंस्थेला विश्रांती मिळते, एकाग्रता वाढते, मन अधिक शांत होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर महिन्यातून एक दिवस उपवास करणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. चंद्राचा परिणाम समुद्राच्या भरती आवटीवरही होतो. मानवी शरीरातही मोठ्या प्रमाणात पाणी असते, म्हणून चंद्राच्या अवस्थाचा मानसिक स्थितीवर सूक्ष्म परिणाम होतो असे मानले जाते. कृष्ण पक्षात चंद्र हळूहळू क्षीण होत जातो. हा काळ अंतर्मुख होण्याचा असतो. संकष्टी चतुर्थी हा त्या अंतर्मुखेचा दिवस आहे. उपवास म्हणजे केवळ अन्नाचा त्याग नाही, तो आहे वाईट विचारांचा त्याग, अहंकाराचा त्याग, नकारात्मकतेचा त्याग आणि सकारात्मकतेचा स्वीकार. संकष्टी चतुर्थी आपल्याला शिकवते संयम, श्रद्धा, आत्मनियंत्रण, मन आणि बुद्धीचा समतोल. आज आपण संकष्टी चतुर्थीचा इतिहास, पौराणिक कथा, व्रतपद्धती आणि तिचे आध्यात्मिक वैज्ञानिक महत्त्व जाणून घेतलं. संकष्टी चतुर्थी हा केवळ उपवासाचा दिवस नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे. तो मन शुद्ध करण्याचा दिवस आहे.
तो श्रद्धा आणि संयम यांची परीक्षा घेणारा दिवस आहे. हा दिवस गणेशांना समर्पित आहे, जे विघ्नहर्ता आहेत, संकटाचा नाश करणारे आहेत. पण लक्षात ठेवा, गणेश आपल्याला आपल्या आयुष्यातील संकटे दूर करतात, पण त्यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. संकष्टी चतुर्थी आपल्याला शिकवते, संकट आलं तर घाबरू नका, अहंकार टाळा, संयम बाळगा, श्रद्धा ठेवा. चंद्रदर्शन आपल्याला सांगतं, मन शांत ठेवा, कारण अस्थिर मन हेच सर्वात मोठं संकट असतं. उपवास आपल्याला शिकवतो, इच्छावर नियंत्रण ठेवा, कारण नियंत्रणात असलेलं मनच खऱ्या अर्थानं शक्तिशाली असतं. जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही गैरसमज आले, कितीही संकटे उभी राहिली, जर श्रद्धा दृढ असेल तर प्रत्येक संकष्टी हा नव्या सुरुवातीचा दिवस ठरू शकतो. हे गणराया, आमच्या जीवनातील विघ्ने दूर कर, आमच्या मनाला स्थैर्य दे, आमच्या बुद्धीला योग्य दिशा दे आणि संकटावर मात करण्याची शक्ती दे. जर ही माहिती आवडली असल्यास भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.